भारतीय राज्यघटना धर्मनिरपेक्ष राज्य स्थापित करते म्हणजे असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. आता बघा, ए बी सी डी आणि ई असे स्टेटमेंट आहेत आणि पर्यायी उत्तर आहेत. आता ह्याच्यामध्ये बघा, राज्य रोजगाराच्या बाबतीत धर्माच्या आधारावर भेदभाव करते हे जे स्टेटमेंट आहे ह्याचं धर्मनिरपेक्ष राज्याचं साठीचं हे स्टेटमेंट नाही आहे, बरोबर. म्हणून हे पर्याय चुकीचा आहे. तर भेदभाव करत असेल तर धर्मनिरपेक्ष आपल्याला म्हणता येईल का? म्हणता येणार नाही. बघा, राज्याने कोणत्याही विशिष्ट धर्माला अग्रक्रमाने वागणूक देण्याचे टाळलेले आहे, म्हणजे भेदभाव करत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तर हे स्टेटमेंट बरोबर असणार आहे. राज्य सर्व धर्मांना समान समजते हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. सर्व जनतेला श्रद्धा आणि पूजा करण्याचे स्वातंत्र्य आहे हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. शेवटचं बघू आपण. कोणत्याही अपवादाशिवाय, मला सांगा, प्रत्येक याला अपवाद असतो, बरोबर. तर कोणत्याही अपवादाशिवाय शैक्षणिक संस्था धार्मिक शिक्षण देण्यास स्वतंत्र आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही, कारण प्रत्येक गोष्टीला अपवाद असतो, बरोबर. ठीक आहे. मग आपलं ब, बी, सी आणि डी हे आपलं उत्तर असायला पाहिजेत. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. थँक्यू.